नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी. तर या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीसाठी टेस्ट सीरीज आणि ही एक टेस्ट घेऊन आलो आहे. ही TCS पॅटर्ननुसार असेल पूर्णपणे. TCS पॅटर्न, TCSचा पॅटर्न कसा असतो, TCS कशाप्रकारे प्रश्न विचारते, आपण कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि टेस्ट सीरीज कशी उपलब्ध होईल, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी कृपया, आणि त्याचबरोबर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सुरू करूया आपण टेस्ट सीरीज. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. TCS पॅटर्ननुसार बनवलेली टेस्ट आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 किंवा महाराष्ट्र मुंबई, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 राजस्थान जयपूर, पर्याय क्रमांक 4 आसाम गुवाहाटी. तर या प्रश्नाचं उत्तर आसाम गुवाहाटी होईल. बाकी उर्वरित म्हणजे तिन्ही या ठिकाणी राज्य आणि राजधानी सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा, PM विश्वकर्मा म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना डॅडॅस रोजी लॉन्च करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, भारताच्या मध्यभागी असलेले शहर कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर नागपूर हे आहे. भारताच्या मध्यभागी असलेले नागपूर हे शहर आहे. तर महाराष्ट्राच्या मध्यभागी असणारे शहर जालना हे आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. आता बघा, हे प्रश्न जे आहेत, जो काही अभ्यासक्रम सांगितलेला आहे जाहिरातीमध्ये आणि TCSच्या मागच्या पेपरचं ॲनालिसिस, म्हणजे TCSनं आतापर्यंत तलाठी, फॉरेस्ट गार्ड किंवा रेल्वे वगैरे सर्व या ठिकाणी परीक्षाचे पेपर पाहून या ठिकाणी टेस्ट सिरीज तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर बघा चौथा प्रश्न, सलाम या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत, किंवा सलाम हे कविता संग्रह खालीलपैकी कोण लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर मंगेश पाडगावकर यांनी सलाम हे कविता संग्रह लिहिलेले आहे. आता बघा, टेस्ट सिरीज संदर्भात थोडीशी माहिती सांगतो. आपण या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी देखील टेस्ट सिरीज अगदी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट शिपाईसाठी टेस्ट सिरीज सुरू आहे. आणि त्याचबरोबर आता जिल्हा न्यायालय जी काही भरती निघाली आहे कोर्टाची, तर जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण शिपाई पदासाठी आणि क्लरिकलसाठी या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर शिपाई पदासाठी या ठिकाणी 40 प्रश्नपत्रिका मिळतील. ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्न असतील. ही टेस्ट देखील या ठिकाणी अभ्यासक्रमानुसार व्यवस्थित अरेंज करून म्हणजे व्यवस्थित तयार केलेली आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला क्लरिकलसाठी म्हणजेच लिपिकसाठी या ठिकाणी 30 प्रश्नपत्रिका ज्या की TCS पॅटर्न आणि कोर्टाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार बनवले आहेत. आणि त्याचबरोबर कोर्ट या ठिकाणी शॉर्टलिस्ट करणार आहे असं ऐकण्यात आहे. या संदर्भात आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येईल. त्याचबरोबर बघा, जर कोर्ट शॉर्ट लिस्ट वगैरे लावणार असेल तर या ठिकाणी परीक्षेचा जो काय दर्जा आहे तो किंवा काठिण्य पातळी आहे तो कमी राहील. पण TCS जर कोर्ट जर शॉर्टलिस्ट वगैरे लावणार नसेल तर याची पातळी थोडी हाय राहील. त्याच्यामुळे मी प्रश्नपत्रिका बनवताना, टेस्ट सिरीजच्या प्रश्नपत्रिका बनवताना या ठिकाणी दोन्ही प्रकारे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की समजा काठिण्य पातळी उच्च दर्जासुद्धा आणि काठिण्य पातळी कमी दर्जासुद्धा करून या ठिकाणी प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ज्यांना कोणाला प्रश्नपत्रिका हव्या असतील त्यांनी एक नंबर घ्या, 76 66 81 14 76 हा WhatsApp नंबर आहे. कृपया कॉल कोणी करू नका, WhatsAppला मेसेज करा. आणि WhatsAppला मेसेज केल्यानंतर थोडंसं रिप्लायसाठी वाट पहा, कारण माझ्याकडे आता भरपूर काम आहे. त्याच्यामुळं रिप्लायला थोडासा उशीर लागू शकतो. आता चला तर सुरू करूया. टेस्ट सिरीजला म्हणजे हे करूया, पुढे जाऊया. तर बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न. 5वा, मैतई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर मणिपूर हे होईल. प्रश्न 6वा, फेसबुक हे सामाजिक माध्यम कोणत्या वर्षी सुरू झाले, किंवा फेसबुक हे सोशल मीडिया माध्यम कधी सुरू झाले? तर 2004 रोजी या ठिकाणी फेसबुक हे सुरू झालेले आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की WhatsApp हे सामाजिक माध्यम कधी सुरू झालेले आहे. WhatsApp. प्रश्न 7वा बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या बाबतीत कोणते विधान योग्य नाही? आता बघा, प्रश्न TCS फिरवून विचारते. मी बऱ्याच प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं तर TCS डायरेक्ट प्रश्न न विचारता या ठिकाणी थोडंसं फिरवून विचारते. त्याच्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसरीत झाला होता. तर हे वाक्य बरोबर आहे. गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायरने दिले होते, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर चौथा, चौरी चौरा प्रकरणाच्या निषेधात या बागेत लोक जमले होते, तर हे चुकीचं आहे. तर याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो 1919 दरम्यान म्हणजे जवळपास झाला होता, आणि चौरी चौरा जी घटना आहे हे प्रकरण 1922च्या आसपास आहे. अभ्यास करताना या गोष्टीचा बारकावे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं ह्या म्हणजे भविष्यातल्या घटनेच्या निषेधाला कसं काय कोणी आंदोलन करू शकेल हे देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे. प्रश्न 8वा बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट नाही? तर बघा, पहिला पर्याय बघा, नांदूर माध्यमेश्वर हे आहे, लोणार सरोवर हे देखील आहे, ठाण्याची खाडी हे देखील आहे, अजिंठा लेणी याच्यामध्ये रामसर स्थळाच्या यादीत येत नाही. तर हे जागतिक वारसा स्थळामध्ये अजिंठा लेणी येते. त्यानंतर बघा, प्रश्न 9वा, एक्झिम बँकेचे पूर्ण रूप काय होईल किंवा फुल फॉर्म काय होईल? तर एक्झिम बँकेचे फुल फॉर्म असा होईल, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती? या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. प्रश्न 10वा बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी, या ठिकाणी दुर्गा झालेलं, सॉरी हे दुरुस्त करून मिळेल. पण या ठिकाणी आझादी दूंगा हा नारा खाली कुणी दिला किंवा कुणी दिला नारा? तर हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला आहे. सुभाषचंद्र बोसने सांगितलं होतं किंवा नारा दिला होता की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा.
त्यानंतर बघा 11वा प्रश्न, भारताचा सुवर्ण चतुष्कोन पूर्ण करणारे शहर निवडायचे. तर बघा भारताचा सुवर्ण चतुष्कोन पूर्ण करणारे शहरे आहेत मुंबई, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. ही 4 शहरं या ठिकाणी भारताचा सुवर्ण चतुष्कोन पूर्ण करतात. त्यानंतर बघा 12वा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? म्हणजे एखाद्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच या ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगर परिषद, तर ही निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष पूर्ण पाहिजे. यानंतर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये जो 18 सांगितले, तर 18 हे मतदान करण्यासाठी आहे, पण निवडणुकीला किंवा मतदानाला उभं टाकायचं या ठिकाणी किंवा लढवायचे ते 21 वर्ष पूर्ण पाहिजे स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवण्यासाठी. त्यानंतर बघा 25 जे वय आहे ते विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किंवा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी किमान वय पाहिजे असणं आवश्यक आहे. आणि 30 जे आहे ते विधान परिषद आणि राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट आहे. प्रश्न 13वा, आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर रवींद्रनाथ टागोर हे आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर रवींद्रनाथ टागोर असण्यामागे लॉजिक आहे, किंवा अभ्यास केला तर कळलं असेल, थोडाफार लक्षपूर्वक अभ्यास केल्यानंतर. बांगलादेश हा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी बांगलादेश हा भारताचा भाग होता. तर त्यावेळेस जो काय आताचा बांगलादेश आहे तो या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये होता, किंवा जे काय बंगाल संस्थान होतं त्या ठिकाणचं, आताचा जो काय पश्चिम बंगाल आहे तर त्याचाच भाग तो होता. तर त्याचा या ठिकाणी त्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालसाठी आमार सोनार बांगला हे गीत लिहिलं होतं. त्यालाच पुढं बांगलादेशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले आहे. 14वा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच या ठिकाणी इस्रो हे बँगलोर हे या ठिकाणी बरोबर आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर हसन कर्नाटक ते हे या ठिकाणी चुकीचं आहे. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र श्रीहरिकोटा हे बरोबर आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न 15वा, भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत दुसरा क्रमांक कोणत्या भाषेचा लागतो? तर या ठिकाणी दुसरा क्रमांक बंगाली भाषेचा लागतो. या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा की मराठी भाषेचा कितवा नंबर लागतो. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेचे कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? कलम 161 नुसार या ठिकाणी राज्यपालांना माफी देण्याचा अधिकार आहे. 17 नंबर, ब्लिचिंग पावडरचा वापर डॅडॅशमध्ये केला जात नाही. पर्याय क्रमांक 1 पाणी निर्जंतुकीकरण याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर बघा रसायनाचे ऑक्सिडीकरण याच्यामध्ये देखील केला जातो. त्यानंतर कापसाचे ब्लिचिंग याच्यामध्ये देखील या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. तर पाव तयार करण्यासाठी या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नाही. प्रश्न 18वा, भारतात किती राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे? तर भारतात या ठिकाणी 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. त्या 9 राज्याचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा भारतातील किंवा नंदादेवी पर्वत किंवा शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? नंदादेवी पर्वत हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20, बघा क्लर्कच्या प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी आपण 40 प्रश्न देणार आहेत. 40 प्रश्नाच्या एकूण 30 प्रश्नपत्रिका, 40 प्लस मराठी पॅसेज, 40 प्लस इंग्रजी पॅसेज तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून उपलब्ध होतील. तर टेस्ट सिरीजची फी या ठिकाणी क्लरिकलसाठी 200 रुपये ठेवलेली आहे. आणि जे कोणी क्लर्कचे या ठिकाणी क्वेश्चन पेपर घेतील त्यांना शिपायाचे देखील या ठिकाणी क्वेश्चन पेपर मिळतील, कारण दोन्हीचा अभ्यासक्रम या ठिकाणी सेम आहे, सारखाच आहे. फक्त क्लरिकल त्याच्यामध्ये कम्प्युटर ॲड होणार आहे. आणि शिपायाचा जो काय पेपर या ठिकाणी 30 मार्काचा असेल आणि क्लरिकलचा जो काय आहे या ठिकाणी 40 मार्काचा पेपर असेल. बघा चंद्रयान मोहिमेबद्दल वाक्य किंवा असत्य विधान ओळखायचं आहे किंवा चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा इस्रोने 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केले चंद्रयान 3चे, बरोबर आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी यान चंद्रावर पोहोचले, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरले किंवा उतरले, या ठिकाणी हे देखील बरोबर आहे. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा दुसरा देश आहे, तर या ठिकाणी चुकीचं आहे. तर या ठिकाणी दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश आहे. प्रश्न क्रमांक 21वा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 22, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल महात्मा गांधी, माय ट्रूथ एक्सपेरिमेंट. 23वा प्रश्न, सचिन #50 सेलिब्रेटिंग मेस्ट्रो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक बोरिया मुजुमदार हे आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे सर्व पुस्तकाचे जवळपास लेखक महत्त्वाच्या पुस्तकाचे बोरिया मुजुमदार हे आहेत. त्यानंतर बघा कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कुरुक्षेत्र हे महाभारतात नाव तुम्ही ऐकलेलं असेल, ते हरियाणा राज्यामध्ये आहे. बघा कम्प्युटरचा देखील या ठिकाणी प्रश्न ॲड केलेला आहे. तर डब्ल्यू म्हणजे 3 वेळा डब्ल्यू चे पूर्ण रूप किंवा फुल फॉर्म सांगा. तर या ठिकाणी WWWचे या ठिकाणी वर्ल्ड वाईड वेब हे पूर्ण रूप होईल. प्रश्न क्रमांक 26वा, कम्प्युटर चिपचे दुसरे नाव काय? कम्प्युटर चिपचे दुसरे नाव या ठिकाणी मदरबोर्ड हे असेल. 27वा प्रश्न,
अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. बघा 28वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण? महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सांगितले. तर त्याच्यामुळे बघा गवा माळवणकर जे होते, ते जे काय मुंबई राज्य होतं, मुंबई प्रांत किंवा राज्य, तर त्याचे या ठिकाणी पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष होते श्री स.ल. सिरम. हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर किंवा 1960 ते 62 दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे होईल. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राहुल नार्वेकर जे आहेत ते आता सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे? प्रश्न क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 BRS, पर्याय क्रमांक 2 TDP, पर्याय क्रमांक 3 काँग्रेस, पर्याय क्रमांक 4 भाजपा. या ठिकाणी काँग्रेस पक्षाला तेलंगणामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे आणि तेथील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार किंवा मुख्यमंत्री होणारे रेवंत अण्णा रेड्डी किंवा रेवंत रेड्डी हे या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहेत. त्याच्यामुळे हे या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता जे काही 3-4 राज्याच्या निवडणुका झाल्या आहेत, 4-5 राज्याच्या, तर त्यांचा देखील अपडेट ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळात चालू घडामोडीमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बहुमत मिळालेले आहे. तर त्यांचे मुख्यमंत्री देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा येणाऱ्या काळात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्व स्वीकारण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ब्रिटनकडून संसदीय शासन व्यवस्था आपण घेतलेली आहे. 31वा प्रश्न, भारतीय उपखंडातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतीय उपखंडातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी विचारलेली आहे, तर पश्चिम वाहिनी नर्मदा ही होईल. 32वा प्रश्न, 40 प्रश्न आहेत एकूण. राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय खेल दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर 29 ऑगस्ट हे मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय खेल दिन म्हणून केलेला आहे. तर त्याचबरोबर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून देखील या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलेलं आहे. खेळाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार गणला जातो खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर बघा 33वा प्रश्न, कोर्टाच्या प्रत्येक परीक्षेत या ठिकाणी हायकोर्टाविषयी एखादा प्रश्न पाहायला मिळत असतो. त्यामुळे हायकोर्टाचे देखील प्रश्न आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड करणार आहोत आणि यामध्ये देखील केलेला आहे. तर बघा बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. DY चंद्रचूड जे आहेत ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. 34वा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? त्याचे काय बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालय त्याची स्थापना या ठिकाणी 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35वा, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे भारत या देशामध्ये आयोजित केली होती आणि शेवटचा सामना जो आहे किंवा फायनल मॅच जो आहे तो नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला होता. या दोन्ही भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया या ठिकाणी सामना होता. ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी फायनल मॅच जिंकलेली आहे. आगामी काळात T20 वर्ल्ड कप देखील होणार आहे येत्या जूनमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावर देखील तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकते की T20 वर्ल्ड कप या ठिकाणी कधी होणार आहे किंवा कुठे होणार आहे या संदर्भात देखील तुम्हाला विचारले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 36, आता याच्याविषयी सविस्तर 35व्या प्रश्नाविषयी सविस्तर माहिती सांगण्याचे कारण आहे की कोर्टाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका आतापर्यंत जेवढ्या मी प्रश्नपत्रिका पाहिल्या त्याच्यामध्ये क्रिकेट विषयी एखादा प्रश्न या ठिकाणी असतोच. पण यावेळी TCS एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे काही सांगता पण येणार या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी नूतनीकरणक्षम नसलेला ऊर्जा स्रोत कोणता? म्हणजे की जो की पुन्हा वापरून त्याची समजा आपल्याला ऊर्जा तयार करता येणार नाही असं, म्हणजे किंवा परत वापरात येणार नाही असं. तर बघा पर्याय क्रमांक 1 सौर ऊर्जा ही परत वापर करता येते त्याच्यामुळे हे येणार नाही. त्यानंतर बघा पवन ऊर्जा हे देखील या ठिकाणी परत वापरता येते किंवा नूतनीकरणक्षम आहे. त्यानंतर समुद्र लहरी देखील नूतनीकरणक्षम आहेत. तर पर्याय क्रमांक D हे उत्तर होईल. कोळसा या ठिकाणी परत म्हणजे तोच कोळसा परत या ठिकाणी वापरता येत नाही. 37वा प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार किंवा सन्मान या ठिकाणी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा प्रदान करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 मुकेश अंबानी, पर्याय क्रमांक 3 रतन टाटा, पर्याय क्रमांक 3 सचिन तेंडुलकर. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर रतन टाटा हे होईल. 38वा प्रश्न बघा संगणकाशी संबंधित आहे. डॅडॅस हा संगणकाचा मेंदू असतो. तर पर्याय क्रमांक 1 कंट्रोल युनिट म्हणजे CU नाही. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 2 अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे ALU हे देखील नाही. त्यानंतर मेमरी देखील संगणकाचा मेंदू म्हणून गणली जात नाही. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे या ठिकाणी CPU संगणकाचा मेंदू म्हणून गणला जातो. याच्यामध्ये तुमचे 2 प्रश्न कव्हर व्हायला एक प्रकारे. CPUचा फुल फॉर्म देखील व्हायला आणि CPUला संगणकाचा मेंदू देखील म्हणतात असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा किंवा निवडा. पर्याय क्रमांक 1 फेसबुक, पर्याय क्रमांक 2 व्हॉट्सअप, पर्याय क्रमांक 3 ट्विटर, पर्याय क्रमांक 4 गुगल. तर बघा याच्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर हे सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यम आहेत. गुगल हे सामाजिक माध्यम नसून एक सर्च इंजिन आहे. 40वा प्रश्न, खालीलपैकी इनपुट उपकरण म्हणजेच या ठिकाणी डिव्हाइस कोणते किंवा इनपुट डिव्हाइस कोणते? पर्याय क्रमांक 1 कीबोर्ड, पर्याय क्रमांक 2 स्कॅनर,
आणि पर्याय क्रमांक 3 माऊस, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी काय आहे हे इनपुट डिव्हाइस आहेत. त्याचबरोबर कमेंटमध्ये मला तुम्ही आउटपुट बॉक्सची लिस्ट देखील या ठिकाणी सांगू शकता. तर आता टेस्ट सिरीज संदर्भात 2-4 मुद्दे सांगतो. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांना नंबर एकदा परत रिपीट करतो. 76 66 81 14 76 हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज हवी असेल. तर टेस्ट सिरीजमध्ये काय काय मिळणार तर बघा, 30 क्वेश्चन पेपर ज्या की TCS पॅटर्ननुसार असतील. त्याचबरोबर 40+ इंग्रजी पॅसेज जे की लीगल मॅटर वगैरे असतील. त्यानंतर 40+ मराठी पॅसेज हे देखील या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त होतील. त्याचबरोबर शॉर्टकट की, त्याच्यानंतर कृतीदेव 55 फाउंड हे सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्यानंतर बघा, शिपायासाठी देखील या ठिकाणी टेस्ट सिरीज आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. तर शिपायासाठी मी या ठिकाणी 40 प्रश्नपत्रिका देणार आहे, ज्या की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी 30 प्रश्न असतील. या प्रश्नपत्रिका विथ आन्सर की असतील. लिपिक किंवा कलरच्या एका क्वेश्चन सेटमध्ये या ठिकाणी 40 प्रश्न असतील. अगदी जो काय कोर्टाच्या जाहिरातीमध्ये सिलेबस सांगितलेला आहे त्या सिलेबसनुसार या ठिकाणी क्वेश्चन पेपर बनवले जातील. त्यामुळे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया एकदा सर्वांनी व्हिडिओ